कायाचे शरीर जाई लक्षणा कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा पंढरीच्या देवराया चरणी मस्तक असो दीन रजनी थोडा ट्रबल कमी करा माझा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी
निवृत्तीनाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक जन तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसन्न तनुमानवी दिव्य रूपेच केली नत्या दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुली चौपाळून यावली वरी वैसव पावले श्री गुरु जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा माळवाडी शिवाजीनगर आलेली सर्व वारकरी मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळ आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप कोणाचा बोला ना तुकाराम महाराज कोणाचा गम आहे तुकोबारायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे शिवाजीनगर माळवाडी कीर्तन हे टाइमपास नाही दोन बोलू नका मला दादा तिकडं पाठीमागं मला विक्षेप चालत नाही बरं तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल मस्त बाकीचं थोडा स्वराचा अजून नॉर्मल कमी बस छान तुकाराम महाराजांचा निरोप अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे मी सांगत होतो कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे शिवाजीनगरकर कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे तुम्ही 1 तास मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा ठेवतो बरोबर 11:30 वाजले 10:30 पंचपदी सुरू झाली होती 12:30 बरोबर आपल्याला ज्ञानदेव तुकाराम करायचे मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो शिवाजीनगरकर देवराम दादा श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही शिरणारकर मग कीर्तन चांग
मस्त बाकी छान गोड प्रमाण झालं. गोड चाल झाली का टाळी वाजवत राहा. आळस येत नाही माणसाला. प्रसन्न वाटतं टाळी वाजवल्यानं माणसाचं मन. कीर्तनचा अंग महाराज म्हणतात हो या अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो जिथं माणसाला हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ती कीर्तन एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव आईसा. मग काय निरोपी आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. तुकाराम महाराज म्हणतात हे जाणार आहे जायाची. काय जाणार आहे याला एक नाव दिलं. काय शरीर. शरीर याला नाव दिलं बरं का. याला अनेक नाव आहे ते पाहू आपण पुढे. पण महाराज म्हणतात हे जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. ते कसं जाणार आहे महाराज म्हणतात काही क्षणात जाणार आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात. पण असं का विचार करत नाही महाराज म्हणतात गडे हो एक दिवस जर जाणार आहे काही क्षणात नाहीच होणार आहे तर का गोपीनाथ पावेची ना. जो गोपिकांचा नाथ आहे जो परमात्मा आहे तो आम्हाला प्राप्त का होत नाही अशी का सद्भावना मनामध्ये येत नाही आपल्यावाल्या. का गोपीनाथ पावेची ना. म्हणून महाराज संतांना एक उपमा देतात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. ओ संत जन हो तुम्ही कृपेचे सागर आहात. एक काम करा ना मग माझावाला निरोप हा फार सांगा देवा. बरोबर देवाला माझा निरोप सांगा. सनकाधिकांनो तुम्ही संत सारे कृपेचे सागर. कारण तुम्ही कृपेचे सागर आहात ना. काय निरोपे तुकाराम महाराज अनाथे. तुकाराम महाराज अज्ञानी. कोणी नाही तुकाराम महाराजांना असं सांगा. कोणाला हो संत जन देवाला सांगा अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला. एक काम करा सांगा देवाला पाया पे विठ्ठला ठेवी मज. महाराज म्हणतात संत जन हो अशी एक निर्वण करा एक आठवण करा. तिथं गेल्याच्या नंतर सांगा देवाला तुका म्हणे ऐशी करा निर्वण. विनंती करा निर्वण करा. हो का हो संत जन हो हा माझा निरोप जर देवाला ही निर्वण तिथं जर केली तर तो देव एक काम करेल. काय करेल तुकाराम महाराज म्हणतात मग तो रक्षण करील माझे. मग तो रक्षण करील माझे तुका म्हणे ऐशी करा निर्वण. महाराज म्हणतात आहे का पाया पे विठ्ठला ठेवी मज अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. हो संत जन हो निरोप हा पार सांगा देवा तुम्ही संत सारे कृपेचे सागर. महाराज म्हणतात एक काही क्षणात जाणार असेल ना. जाणार आहे ना मग एक काम करा वा का गोपीनाथ पावेची ना. जायाचे शरीर जाईल क्षणात विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी अत्यंत पारमार्थिक जीवन या जीवनाला आल्याच्या नंतर ज्यांच्या हातून परमेश्वराने भगवंताने परमार्थ करून घेतला. वैकुंठवासी नावय गोडे पंढरीनाथ तुकाराम आव्हाड. पूज्यश्री पंढरीनाथ दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झाला. आणि म्हणून या आव्हाड मोठा परिवार आहे दादांचा. पत्नी आहेत बागुबाई. 2 मुलं आहेत आदरणीय पंढरीनाथ दादांची सुभाषराव आणि नंदकिशोर दादा. एक मुलगी आहेत अंजना सुनील. खरं तर अत्यंत छानसा परिवार आहे. कराड परिवाराकडून आलेलं हे निमंत्रण आहे. बाबांचे नातू आहेत आदरणीय विकास दादा. दादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आणि म्हणून मोठा परिवार आहे पूज्यश्री दादांचा. जावई असतील नातू असतील पुतणे असतील मोठा परिवार आहे. आपण शेवट परिवाराचं वर्णन करूया. आणि म्हणून कराड परिवाराच्या माध्यमातून या आव्हाड परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती संत बहिणाबाईंच्या सानिध्यामध्ये राहून
अत्यंत एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक, हरिभक्तपरायण. अत्यंत कीर्तनकाराला सोपं, गायकाला सोपं, टाळकऱ्यांना सोपं, ज्यांना सोपं करून घेता येतं असं अत्यंत गोड नावे सोपान महाराज. श्री महाराजांना दंडवत करतो आपण. टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट अत्यंत ज्यांची आपण पहाडी आवाजातली पंचपदी ऐकली, हरिभक्तपरायण आकाश महाराज गिडगी, श्री महाराजांना दंडवत करतो. तेवढ्याच तोलामोलाची पहाडी आवाजात अत्यंत गोड आपण ठाईची चाल ऐकली, हरिभक्तपरायण माझे नावकरी श्रावण महाराज बनाळे मोहेगाव, श्री महाराजांनाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. अत्यंत गोड साऊंड आहे आमचे सागर दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. अत्यंत प्रेमाचे नातेवाईक या परिसरातून आलेली सर्व कीर्तनप्रेमी आलेली, आदरणीय आमचे सुनील भाऊ असतील. अत्यंत नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करून ज्यांच्या जीवनामध्ये मैयानं ती पूर्ण करून घेतली, आदरणीय आमचे देवराम दादा या ठिकाणी उपस्थित आहे, दादांना दंडवत करतो. नामदेव महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण टाळी वाजूया मस्तपैकी या बालगोपाळांकरता. सबदार तुम्हालाही दंडवत करतो, विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्ष मोठे बंधुराज आदरणीय अण्णांनाही दंडवत करतो. परिसरातून आलेली सर्व महाराज मंडळी सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून पूज्य श्री पंढरीनाथ दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना. आता अंजनाताईला विचारा, सुभाषरावांना विचारा, नंदकिशोर दादांना विचारा. नंदकिशोर दादा मुंबईला राहायला, पण अत्यंत या परिवारानं फारशी छानशी सेवा केली आहे. तोपर्यंत पंढरीनाथ दादा होते तोपर्यंत खूप सेवा केली. आणि शेवटी आजार असतो तो, हे आजारानंच भरलेले. कधी कोणाला काय आजार लागेल सांगता येत नाही माझ्या दादानं. महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीराचे. आजार लागून गेला साखरेचा, तो आजार एकटा खतरनाक असतो. जिथून जखम सुरू झाली की तेवढी ती जागा काढी चालावं लागतं. आधी बोट गेलं, पाय गेला, पण छान. पण 1 वर्षभर झालं असेल, एका वर्षाच्या काळात अशी एखादा दिवस गेला नसेल त्या लेकीच्या जीवनातला, त्या मुलांच्या जीवनातला, की त्यांना एखादी रात्र नसेल, असा एखादा दिवस नसेल गेला की त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. म्हणून का वडिलांची आठवण काढायची ऐकूया दादा. त्या फोटोकडं पाहिलं की आमच्या जीवनात केलेली कष्ट आठवतात वडिलांनी आमच्या करता. कीर्तनात मलाही बाप सांगा वाटत नाही, मलाही आई सांगा वाटत नाही बरं का शिवाजीनगरकर माळवाडीकर. पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला ना. आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली, तर आत्ताची प्रजामध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला म्हणून. थोडेसा पैसा वाढला, घमेंड चढलेली अकरांना. आत्ताचा बाप नाही आठवायचा. आत्ता तर आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आमच्याकडे पैशाची उधळण आहे. पण ज्या काळामध्ये संघर्षाचं जीवन जगला बाप आमच्या करता, ज्या बापानं आमच्या करता गरिबी भोगली, गरिबी त्याला विचारा, ज्यानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबीची किंमत काय असते. म्हणून माझी विनंती आहे माझ्या दादानो, कधी गरीब माणसाची मजाक करू नका. पोरांनो, कधी आपल्या गरीब मित्राची मजाक करू नका. ताई, आपल्या गरीब मैत्रिणीची कधी मजाक करू नका. जाईल गरिबी कधीतरी नेऊन. गरिबी लय वाईट असते. एक कवी 2 ओळीमध्ये लिहितो, ज्या बापानं गरिबी भोगली काय असतो तो बाप. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. गरिबीतला बापे बरं का शिवाजीनगर. कमीच वाटी फाटले, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडली. आली जत्रा गावाची. बापाची गरिबी आमच्या. बाप बाजारला जायाचा, तो काळे बरं
उधार पादार कापड पुराणा नाही असा कनवाळू बाप आमा सोडून या गेला माझ्या ताईचा जीव माझ्या दादाचा जीव कसा वनवाशी झाला आहे तोपर्यंत माझ्या दादा ऐकूया हो तुकोबरांची बापाबद्दलची किती गोड भाषा आहे बाप करी जोडी टाळी वाजूया खूप छान मस्त काय असतं तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवनातला बाप बाप करी जोडी ऐका ही सोशल मीडिया चालू आहे पुढे हा श्रावण महाराज नुसता महाराष्ट्राला बाप सांगत नाही बरं का शिवाजीनगरकर माझ्यापेक्षा मोठे बंधू आहे कीर्तना मी कुठेही कीर्तन असलो ना सगळ्या महाराज मंडळीला माहिती आहे मला 3 वाजू 4 वाजू मी घरीच येणार आमची आई वैकुंठवासी झाली आता 3रं पुण्यस्मरण आहे आमच्या आईसाहेबांचं पण वडील सांगणार मुक्कामाला थांबा तर थांबायचं नाही तर थांबायचं नाही 4 वाजू 5 वाजू घराला यायचं स्नान करायचं देवाची पूजा करायची साधना करायची पांडुरंग सारख्या बापाचं दर्शन घ्यायचं आणि मग प्रवासाला लागायचं काय कधी अडचण येत नाही माणसाला घरातून आशीर्वाद घेऊन निघालो ना काय अडचण नाही तर आमचं जीवन म्हणजे लय संकट आहे रोज रस्त्यावर चालायचं असतं पण ऐकूया असं अत्यंत मी तुम्हाला पटवून देईल पोरांनो ऐका रे बाप काय असतो हे मृदंगाचार्य घडले असतील ना ही बापाची पुण्य आहे हे गायक घडले असतील ना मी तुम्हाला पटवून देईल देवराम दादा मृदंग शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात मृदंग वाजू देतात का शिवाजीनगरकर कधी कधी चालू भजनातून माणसं उठून देतात बडेपण मोठेपण येण्याकरता लय संकट झेलावं लागतात दादा म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला एक वाक्य आजच्या कीर्तनातलं घेऊन जा आणि ते आयुष्यभर ध्यानात ठेवा ठेवाल का ऐका ना कधीच कोणावर जळू नका बरं का ऐकताना लय लक्षपूर्वक ऐका कधीच कोणावर जळू नका का बर एक दिवस जळायचंय पटलं तर पाहत मला ज्याला पटलं त्याला धन्यवाद ज्याला नसल पटलं त्यानं पोटभर जेवण करून जा कीर्तन संपलं का 2 चाली म्हणायला लागले म्हणून का लोक लगेच मायकावर चाली म्हणून देतात का माळवाडीकर कधी कधी गावातलीच माणसं मायक ओढून घेतात आपल्या समोरून तो मान अपमान सहन करावा लागतो
पण ज्या वेळेस सोपान महाराज शिकून आले, पंचक्रोशीत जर गेले असतील सोपान महाराजांचे वडील, नर्मदा परिक्रमा केलेली बरं त्यांच्या वडिलांनी, फार गरिबीचा प्रपंच पण फार आनंदी माणूस, चेहऱ्यावरला तेच सांगतो माणसाचं, संकट किती येऊ द्या, अडचणी किती येऊ द्या, आपल्या चेहऱ्यावर जर आनंद असेल ना, आणि आपल्या चेहऱ्यावरला समोरच्यानं आनंद पाहून तो जर आनंदी होत असेल तर आपण सगळ्यात आनंदी समजा. साधं जीवन एकदम, कधी त्या कपड्याला इस्त्री माहिती नाही, असा बिगर कपड्याचा इस्त्रीचा बाप जर कोण्या गावात गेला असेल तर पाटील तात्या माझं पोरग लय गुड मृदंग वाजवतो, वाजवत येतं का त्याला एक भजन, तो बाप आठवायचा आमच्या जीवनातला. मी सोबत घेऊन सुद्धा गुणीजन असेच फिरतो दादा, ज्या गुणीजनच्या जीवनामध्ये नम्रता आहे. आता हे झाले ना, आता हे आमचे आकाश महाराज, यांची वडील सुद्धा पायी परिक्रमा करून आलेत नर्मदा मैयाची. पण ऐकूया, गरिबीतला बाप बडे पण मोठे पण आपल्याला बापामुळे येत असतं, एवढं ध्यानात ठेवा. असा पवित्र कष्ट करणारा पंढरीनाथासारखा बाप या लेकरांच्या जीवनातला निघून गेला. थोडं संकीर्तन करूया, घडूया त्या निमित्ताने. ऐकूया आता आपण तुकोबारायांचा अभंग सेवे करता निवडलेला. इथं एक दिवस मरायचंय बरं का. श्रावण महाराज सांगतो म्हणून नका ऐकू, संत सांगतात म्हणून ऐका. इथं ज्ञानोबाराय सांगतात म्हणून ऐका, तुकोबाराय सांगतात म्हणून ऐका. ज्ञानोबाराय सांगतात तिथं एक दिवस मारावं लागतं. चला बोलूया आपण जरा ज्ञानोबारायशी. कधी कधी ज्ञानोबारायशी बोलून पा, कधी कधी तुकोबारायशी बोलून पा, कधी कधी निवृत्तीनाथ देवांशी बोलून पा. इथं भलं करणारी फक्त संत आहे आपल्या जीवनात. अध्यात्माच्या बाबतीमध्ये कोणी भलं करत नाही, पण संताशिवाय आपलं कोणी भलं करू शकत नाही. का हो, आपल्या जीवनामध्ये दया नावाचा गुण कसावा असावा हा संताकडून शिका. ऐकता ना. हा, आणि महाराज म्हणतात इथं तो संत आहे ज्याच्या हृदयामध्ये दया आहे. त्याची मस्त बगीचा. ऐका आता, तेची संत कोण हो, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा भरलेला आहे, अशा संतांना महाराज दयेचं अंतकरण देतात. संत तोची जाना जगी, आणि दया शिकून जा. कीर्तन, आज कीर्तनातली मोठी जबाबदारी बरं का दादा. हल्ली काळ येणारा वाईट आहे, चला आज लोक कीर्तन बंद पाडायला लागले. पण इथं राजकारण शिकून घेतल्यापेक्षा संतांनी जे दयेचं हृदय दिलं ती दया घरी घेऊन जा. घरी घेऊन जा दया. संतांच्या भाषेतली दया घेऊन जा हो घरी. नुसती घेऊन नका जाऊ, कोणावर तरी दया करा. करा दया. किती संत दया गोड करतात. आपली दया तोंड पाहून असते. समजा आता इथं 2 जण जेवायला बसले, एक माळवाडीचा आणि एक शिन्नारचा. पण शिन्नारच्या गड्याच्या थाटातलं संपलं, मग वाढायला कोणाचं पाहिजे, कोणत्या थाटात वाढायला पाहिजे मला सांगा. हा वाडेकरी गेला आणि कोणाला म्हणतो माहिती का, ज्याचं उष्ट पडायची पाणी आली माळवाडीवाल्याच्या थाटामध्ये, तरी हा म्हणतो घे. कोणाला? अरे त्याला दे, शिन्नरवाल्याचं संपलं त्याला दे. आपलं वाढणं सुद्धा तोंड पाहून असतं. आता ऐका प्रमाण किती. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. दया नावाचा गुण घरी घेऊन जा. आलेली सर्व वारकरी मंडळी, अरे जी मुलावर प्रेम करायचं दया करायची, ती दासावर प्रेम करण्याची दया करायची. दया करणे जी पुत्राशी, आणि त्याची दास आणि दासी. जी पुत्रावर दया करायची ती दासावर दया करायची. असं जर कळलं तर कीर्तन सफल झालं आपलं समजा. इथला दया नावाचा गुण घेऊन जा घरी. ऐका ना,
आलोय कीर्तनात शिकून जा नम्रता नावाचा गुण. तो संतांनी शिकवला, संतांनी शिकवला तो आपल्याला. इथं नम्र जीवन जर असेल तर देव अंगीकारायला वेळ लागणार नाही. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, फिट प्रमाण ऐकायला तुम्हाला भेटणार. ऐका, त्याच्याकरता गायाची कधी दृष्टी सुद्धा कीर्तन करावं फार लक्षपूर्वक असते बरं का. नाही तर कधी कधी काही प्रमाण ऐकायला भेटते आम्हाला, पण ते असं ओढून आणावं लागतं. ऐका आता, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिली अनंत. नम्रता शिकून जा. ऐका आता एक प्रमाण सांगायचंय तुम्हाला. हे जेवढ्या गंगा आहेत ना, या समुद्राच्या कोणी चांगल्या भाषेत पत्न्या आणि गावठळ भाषेत बायका. हा खेड्यातली भाषा. ऐका ना आता, पहा बरं का, मला प्रमाण सांगायचं. नम्रता शिकून जाईल. कोणी काय ठरवलं, कोणी काय ठरवलं, सगळ्या सागराच्या ठिकाणी घेऊन गेल्या. काही ना गावाची गावं नेली. कुठं? तुम्ही ऐकू राहिले ना, सगळे जागे आहेत ना. मग ऐका आता, ते पाऊस झाला पहा ना, अवगोटीची गोठी घेऊन गेल्या, म्हशी वाहून गेल्या, जनावर. कोणता देश, कोणतं राज्य ते? पंजाब. वाहून गेल्या समुद्राच्या ठिकाणी सगळ्या. आता ऐका बरं का, नम्रता नावाचा गुण ऐकायचा आहे आपल्याला. सगळ्या सागराच्या कोणी गावं नेली, कोणी झाडं नेली. कुठं? पण समुद्राने एक आता आग्रह केला त्यांना, तुम्ही सगळ्या घेऊन आल्या. कोणी गावाची गावं घेऊन आले, कोणी गोठी घेऊन आले, काही गाई म्हशी घेऊन आले. आता समुद्राचा प्रश्न आहे, तुम्ही एक झाड घेऊन या म्हणे. भले भले पहाड आणलेत, झाडं घेऊन आलेत म्हणले तुम्ही. आता समुद्राची विनंती, मी सांगणार तेवढं झाड घेऊन या. ऐका बरं का, नम्रता नावाचा गुण. सांगा स्वामी, आम्ही कोणतं झाड घेऊन यायचं? त्याने सांगितलं, फार उंचीचे झाडं आणलेत ना, फार मोठी मोठी पहाड आणलीत, आता बंगली आणलीत मोठी मोठी, गावं आणलीत मोठी मोठी. एक झाड घेऊन या. त्या झाडाचं नाव आहे लवाळा. येईल तुमच्या लक्षात आता. ऐका ना, गुण शिकायचा ना आपल्याला. हा, त्या लवाळ्याच्या झाडाचा स्वभाव आहे, स्वभाव आहे त्याचा. आला काय, पूर आला की ते काय होतं, सपाट म्हणजे काय होतं, ते नम्र होतं. त्या पाण्याचे काय होतं, नम्र होतं. आणि पूर ओसरला का त्याचा तुरा काय होतो. पहा, जगता आलं तर असं जागा. महाराज म्हणतात ऐका, महापुरे झाडे टाळी वाजवली की झोप लागत नाही. मग ते काय, सकाळ जरी असलं कीर्तन तरी जांभळी येतीच, म्हणजे झोप येतीच. हा, पण मला सांगा ना, एवढं भजन, एवढं गोड टाळ, एवढं मृदंग चालव, एवढी गोड सिस्टीम, एवढा गोड आवाज प्रमाण, एवढ्या भजनात झोप लागल का हो? मला सांगा ना. आणि ज्याला लागल तो किती भाग्यवान असेल बिचारा. ऐका ऐका ना, ऐका ना,
महापुरे पहा बरं का आता महाराजांचं प्रमाण किती गोड. महापुरे झाडे जाती, झाडे झाडे पण तेथे लव्हाळे का हो. त्या लवाळ्याचा गुणधर्म आहे, त्याला नम्र होता येत. तुमच्यावर केवढे संकट येऊ द्या, तुम्ही नम्र व्हाल इथं विजयी ठराल. विठ्ठल विठ्ठल कीर्तनात दया नावाचा गुण घरी घेऊन जा, नम्रता नावाचा गुण घरी घेऊन जा. ऐकूया ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती किती प्रेम करावं हे उदाहरण जर पाहायचं असेल तर भगवान बाबांचं चरित्र घरी घेऊन जा, तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. नाही तर काय उद्धार होणार नाही. काही गड्याच्या घरातून ज्ञानेश्वरी सांगितली तर झटकून काढावं लागते. झटकून झटकून लक्षात आलं का, म्हणजे आखी धूळ असते त्याच्यावर. ऐकूया या विश्वातलं, या जिल्ह्यातलं, या महाराष्ट्रातलं ते घर श्रीमंत या गावातलं ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरांचा गाथा आहे, या विश्वातलं सगळ्या श्रीमंत घरी बरं का ते. पण ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नाही, तुकोबरांचा गाथा नाही ना, ते घर या जगातलं सर्वात दारिद्र्याचं घर आहे समजून घ्या. किती प्रेम करावं पहा. भगवान बाबांचा चरित्राचा आढावा जर घेतला, किती ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीत श्रद्धा असेल. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली का पाणी वाचायला लागायचं. शिवाजीनगरकर काय श्रद्धा असेल ना. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. नारायणाशी कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती जिथं नारायणांना धावण्यावर नुसती आरतीचे कडवे ऐकले ते शहारे येते आमच्या अंगावर. काय सामर्थ्य होतं भगवान बाबांच्या जीवनातलं साधनेचं. पण असं आहे ना दादा, हा समाज लय खतरनाक आहे पहिल्यापासून. हा समाज ज्ञानोबरायला नाही झाला, तुकोबरायला नाही झाला, तो का भगवान बाबाला होईल का. आळ घेतला म्हटले एका सदग्रस्तानं. पण ऐकूया ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची ताकद किती असेल पारायणाची. काय श्रद्धा असेल ना. ज्ञानेश्वरीच्या पारायणानं हा देह पवित्र झालेला होता, ही वाणी पवित्र झालेली होती. यात काय विशेष गड्या, देह पवित्र होईल, वाणी पवित्र होईल. ऐका ना, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणानं या देहातलं रक्त सुद्धा तेवढंच पवित्र झालेलं होतं माझ्या भगवान बाबा. ऐका पुढे. तुळशी उगवल्या. ऐका ना, कशाचं सामर्थ्य असेल. रक्त सांडिले जे या देहात रक्त होतं ते ज्या देहानं ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची पारायणाची साधना केली. एकानं विचारलं, महाराज आम्ही ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण किती दिवस करायचं. ऐका, तोपर्यंत पारायण करा जोपर्यंत नारायण भेट नाही तोपर्यंत पारायण करत राहा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले आवूनी आले देव दिले अभय देते. आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती आधी सुरुवात अशी बरं का. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते गावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. नारायणाची कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत
दया नावाचा गुण घरी घेऊन जा दादो, नम्रता नावाचा गुण घरी घेऊन जा. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सोबत बोलायचं असेल तर भगवान बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. चला बोलूया आपण. ज्ञानोबारांशी बोलणं सुरू झालं. माझा विषय असा होता, इथं जन्म झाला की मारावं लागतं. लक्षात येणं आपल्याला. चला ज्ञानोबारा किती गोड बोलतात पहा आपल्याशी. उपजे ते नासी, ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला बरं का. अरे एखादी ज्ञानोबारांची ओवी आपल्या मुखाला येईल आणि वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. काय सांगता येईल? 100% होणार. एखादी ओवी जरी आपल्या मुखाला आली ना तर आपण भाग्यवान समजा. ज्ञानोबाराय सांगतात उपजे ते नासी, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक न दिवस नाश होणार आहे. जन्म झाला की मृत्यू ठरले. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव घ्याला. चाली ऐकायला मिळणार त्या वारकरीच. पाबर महाराज किती गोड बोलतात. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव भ्याला, मनवुनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव भ्याला, मनवुनी जीव भ्याला. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, का हो ज्ञानोबाराय. मग एक दिवस जर मरायचं तर आम्ही आलो तरी कशा करता. तो खुलासा सांगण्याकरता ज्ञानोबारांशी बोलायचं. ज्ञानोबाराय सांगतात एक दिवस इथं जर मरायचं असेल तर ऐकूया. अहो साधकांनी प्रश्न केला मग ज्ञानोबाराय इथं जर एक दिवस मरावं लागतं आम्ही आलोय तरी कशा करता. ऐका ज्ञानोबाराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो बरं का. आपलं गाव माळवाडी नाही, आपलं गाव शिवाजीनगर नाही, ही वाडी. मग देहाच्या गावा आली या ज्ञानोबाराय सांगतात. जन्म मृत्यूच्या सोहळे या जीवाला 2 सोहळे. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे बोला 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 मृत्यूचा. मला बोलावं लागतं कीर्तन. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं बरं का. आता मला सांगा ज्ञानोबारांच्या भाषेत पंढरीनाथ दादांचे 2ही सोहळे झाले. बोला की हो. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला, मरणाचाही झाला. हा बस. आता बोला बरं का माझ्याशी. आता ज्ञानोबारांच्या भाषेत आपला एक झालेला आहे. कोणता? बोला ना. भुका लागल्या तुम्हाला? नाही नाही मी बरोबर वेळेवर सोडतो. कोणता सोहळा झाला? जन्माचा. आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा सांगणार पण जाणार आहे. आता बरं वाटलं का बा तुम्हाला? आता बरं वाटलं ना? आता बरं वाटलं, बरं वाटलं, बरं वाटलं. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजय आजी या परी. मग का हो ज्ञानोबाराय? मग या देहाला येणं आणि जाणं आम्हाला संपवायचं. मग ज्ञानोबाराय सांगतात त्याच्याकरता आलो. तैसे येण्याची शरीरी शरीरा येणे सरे किंबवणा येर झारे चिरापडी. बरोबर बरोबर. मग आम्ही काय करावं तरी जडजडून व्हायला आणि ये भक्तीची वाटेला जिया पावशी अव्यंगणचे धाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागावं. आलोय त्या भक्तीची वाटचाल करण्याकरता. आपल्या जीवनामध्ये पवित्र भक्तीची वाट असावी बरं का, भगवत साधना असावी. मिळालं हे. मग आता समजा भाग्य समजा अभंगाच्या पहिल्या चरणात येते. या जीवनाचा आधी हे मौल्य कळून घ्या दादा. हे मिळालं कारण याच्या बाबतीमध्ये वर्णन केलं. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही पेटवा. आठवा 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 असा तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे परमात्म्याचं भजन करा. बरं. शास्त्रकारांच्या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट आहे नरदेह, दुसरी गोष्ट आहे संत भेट, तिसरी गोष्ट आहे मोक्ष. पहा चाणक्य याच्या पुढे जाऊन बोलतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्बाह्या पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्यम न शिर पुनः पुनः. चाणक्य सांगतात पुनर्वित्तम
जीवनातला पैसा गेला ना शिवाजीनगर कमावता येईल म्हणजे 1500च्या चालू होत्या त्यांना धोका मिळाला मग 2000च्या चालू झाल्या. चलन का बंद आहे का आता त्यांना धोका मिळाला काय सापडते नाही आता त्या दिसते नाही आता त्या गुलाबी नोटा पण चलन बंद आहे का हो नाही म्हणजे पुनर्वित्तम जीवनातला पैसा गेला तर कमावता येईल. पुनर्मित्रम किती जवळचा जोडीदार असला संपला दुसरा करता येईल. वा चाणक्य सांगतात पुनर्भार्या म्हणजे जीवनातली धर्मपत्नी गेली म्हणजे शिन्नरला फिरायला नाही. हा आलं तुमच्या लक्षात दुसरी करता येईल. पाप ज्ञानोबरा किती श्रेया मिळविती असंख्य मिळती परी माता न मिळे तरी जगती श्रेय अनेक मिळतील. ऐका ना पण एकदा की जन्म देणारी आई गेली एकदा की काबड कष्ट करणारा बाप गेला परत त्रैलोक्यात पाहायला मिळणार नाही. तसा आता मिळालेला नरदेव परत मिळेल याची शाश्वती नाही. चाणक्य इथं सगळ्या गोष्टी मिळतील पण मिळालं हे भाग्य समजा. तुलसीदास महाराज म्हणतात त्याला पुरावा बडे भाग ऐका बरं का तुलसीदास महाराज म्हणतात मानुष तनु पावा हे मनुष्य जीवन मिळालं का सुरदुरला वसा ग्रहता लगावा बडे भाग मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. बडभाग मानुष तन पावा सूर दुरल वसब ग्रंथ न गावा. मोठं भाग्य मिळालं हे पहिलं भाग्य नरदेव मिळालं. दुसरं भाग्य भारत देशामध्ये जन्म मिळाला त्याला काही पुरावा भरतखंडी नरदेव प्राप्ती हेतो परम भाग्याची मी जेही बोलेल त्याला पुरावा देणार बरं का ना. हेतो परम भाग्याची संपत्ती बरं फक्त भाग्य ध्यानात ठेवा. पहिलं भाग्य नरदेव मिळाला दुसरं भाग्य भारत देशात तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. काय या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य ही भूमी म्हणजे संतांची आहे. ऐकूया ही भूमीला धन्य बरं का. सिन्नर तालुक्यानं आपल्याला निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेला जिल्हा आहे बरं का हा नाशिक जिल्हा. आपण स्वतःला फार भाग्य समजा कारण इथं एका साधूचं राहणं आहे. जिथं साधूचं राहणं त्या भूमीचा महिमा आहे का. जेथे मात्रा सोडून चाले देवरांदाना अशा काही चाले आठवल्या की इंगळे महाराजांची आठवण होती. वैकुंठवासी इंगळे महाराज बाबासाहेब महाराज इंगळे त्यांना किती ताकदीचा पकवाने असला तर त्यांना एकदा तालातून घातल्याशिवाय बरं वाटत नव्हतं. इंगळे महाराजांना तालाचा बादशाह होता इंगळे महाराज बरं. काय ज्ञानोबराने अशी रत्न दिली ती संप्रदायाला. पवित्र ते कुळ पावन तो जेथे हरेचे दास जन्म घेती जेथे वैष्णवांचा वास वास म्हणजे राहणं. धन्य भूमी पुण्य देश ही भूमीलाही धन्य काय इथं निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेला जिल्हा आहे म्हणजे साक्षात निवृत्तीनाथ देवी इथं. हा किती भाग्य झालं. तिसरं ऐकूया. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा गड्या शिवाजीनगरकर ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो संतांच्या नंतर जन्माला आलो. पाचवं भाग्य ऐकता का आता लय लक्षपूर्वक ऐका. ऐकतानाच सगळे ऐका बरं माय काय भाग्य अजून आम्ही जिवंत हे सुद्धा भाग्याची पहा. हा दिलंय देवानं थोडंसं आयुष्य आपल्याला कशाला बिड्या आणायला. हे बिड्या फुकी म्हणजे यांचा लय राग येतो समाजाला पण ते अशी गडी खतरनाक असते ना जिथं बैठकीत चांगली माणसं बसणार त्याला तिथं तलबी दी आणि तिथं बिड्या हाणी तो गडी. नका
नका नका वाईट व्यसन करू. इथं भजना करता आलं बरं का मावशी, कधीच मिश्री लावू नका. काही म्हातारे अशा मिश्री आमच्या तिकडले सांगतो, तुमच्या तिकडले नाही. बरं जिला दात येते ना लावा ना मिश्री, जिला दात नाही तिनं काय कुटाणा करावा त्या मिश्रीचा. बरं ती लावीत नाही खाती काय, पण देवानं सुद्धा अशी रचना केली तिच्या मुखाची सुद्धा. फक्त ती जिला दात नाही ती म्हातारी मिश्री लावताना खाती. पाहायचं मी पाहिलेलं आहे ना, तिनं असं घेणार ती हातवाशी मस्त बाकी मळून घेणार ती, आणि एकदा की गपना हाणला तिला दात नसतात, आका फुफटा बाहेर येतो तिच्या वाटातून. काय रचना केलेली देवानं, म्हणजे फुफटा जाऊ देत. अरे फुफटा नाही जात पण बाकीचं मटेरियल देत जातं ना. नका व्यसना करता नाही दिलं देवे दिला दिय भजन. इथं भजन करा ताई. जशी जनाबाईची वाणी पवित्र झाली ना, जशी मीराबाईची वाणी पवित्र झाली ना, आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा तुकोबरांची वाणी पावन झाली, पवित्र झाली. हा महाराज म्हणतात ऐका ना, मुखी अमृताची वाणी देह देवाची का, ज्या वाणीने सतत भजन चालू होतं. दिन रजनी हाती गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती गोविंदाचे पोवाडे. थांबायचंय कारण 12:15 काटा गेला. पण बरोबर अभंगाची संगती लावून देतो तुम्हाला. आता ऐका, मग दिलंय देवाने याविषयी भजना करता. आता तुमच्या पाया पडतो बरं का, पाया पडतो. संत सांगतात मी तुमच्या पाया पडतो. जसं तुकोबराय म्हणतात लागून या पाया करटाळी बोला मुखी ना. असं नाही म्हणले करटाळी बोला मुखी बिड्या हाना, करटाळी बोला मुखी मिश्री हाना, असं नाही. करटाळी बोला मुखी नाम, मुखानं नाम घ्या. का बरवे झाले आजीवरी. प्रमाण किती गोड आहे, 5 भाग आहे ना, ऐकायचं ना, अजून जिवंत आहे. नाही पडलो मृत्यूचे. मृत्यूचे म्हणजे अहो 2019-20 काळ लय वाईट गेला. कोणता हो सांगा देवाला. बरवे झाली आजीवरी देवा, नाही पडलो कोरोनाची आहारी, नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येत वरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता तुमच्या पाया पडतो. दादा शेवटची विनंती माझीवाली ऐका ना. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. शेवटचं सांगणे बरं का माझं. शेवटचं म्हणजे 15 मिनिटं राहिली म्हणून. हा आज हा 15 मिनिटं राहिली, त्या 15 मिनिटात ऐका तुमच्या पाया पडतो गड्या दादा हो. नसेल गुरु तर गुरु करा. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं का. शिवाजीनगरकर ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका बोला बोला आस्था पाटीरा का इतरांचा लेखा. पण गुरु करत असताना श्रद्धेचा गुरु करा. फार श्रद्धा ठेवा, फार प्रेम करा गुरु. नाही तर काय गड्यानं टाइमपास म्हणून गुरु केली. ते ना ते 1-2 वर्ष वातावरण पाहिलं. तो एका सत्संगाला गेला आणि तिथं लय शिष्य दिसले त्याला. तेव्हा म्हणे चला आता यंदाच गुरु करू. ते नाही विचारलं मग तुम्ही याच्या अगोदर गुरु केलेच नव्हते. त्यांचं आता आम्हाला आवडत नाही. असं माझी गेला कशाला होता वधू नेमका. एका अवलिया संताचं वाक्य असं आहे बरं का शिवाजीनगरकर. पाणी पिना छान की और गुरु करना पहचान की. पाणी जसं स्वच्छ पितो ना आपण तसं गुरुही एकदाच करायचा, पण प्राणापेक्षा जपायचं. महाराज म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नव्हे तुझा, पाहता नाही त्रैलोक्य. गुरु करा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. नाथ बाबांचा ऐका ना. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांचा. तुकोबरायचा ऐका बरं का शिवाजीनगरकर शिन्नरकर. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. बरोबर. अजून काय करावं. आता तुकोबराय महाराज म्हणतात गुरु केला, माळ घातली, आता भगवत साधना करा. काय भगवत साधना करावी. महाराज म्हणतात तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. पण भजन एवढं गोड करा. महाराज म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणी,
निंदे तेही त्याने वंदे केली. का हो महाराज, आम्ही का गुरु करायचा, का माळ घालायची, का भगवत साधना करायची. महाराज म्हणतात गडे हो, हे जे मिळालं ना हे काही क्षणात नाहीस होणार आहे. म्हणून जायाचे शरीर तुकोबरा किती गोड परिचय देतात. जायाचे शरीर जणू काय तुकाराम महाराजांना हाकत मारली श्रावण बाबांच्या भाषेमध्ये. जायाचे शरीर हे ऐका, शिवाजीनगरकर, माळवाडीकर, शिन्नरकर. जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर बाबा हे जाणार आहे, हे जाणार आहे, हे जाणार आहे. अजून एक प्रमाण, नाशिवंत देह जाणार सख, आयुष्य खातो काळ, देह जाईल जाईल याशी, देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. जाणार आहे बरं का, महाराज म्हणतात हे जाणार आहे, पण कधी जाणार आहे माहिती नाही ना. म्हणून तर आपलं बरं चाललंय, आपलं बरं चाललंय. कधी जाणार आहे माहिती नाही ना, आणि माहिती झाले हो. ऐका आता, फार जुन्या काळात कीर्तनकार दृष्टांत सांगायचे मस्त बाकी छान. एक जण गेला त्या साधूकडं, काय भावना घेऊन गेला काय माहिती नाही, पण त्या साधूनं सांगितलं, हे गाड्या तू 7 दिवसात मरणारी म्हणली. आता काय म्हणे,
म्हणे मग आता आज कोण वार आहे? बोला ना, आज कोण वार आहे? सोमवार. सोमवार आहे. मग आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि म्हणजे कोण वारी मारणार आहे? रविवारी. हा, सोमवार 8 होते ना ते. 7 हा रविवार. रविवार रविवारी मारणार आहे म्हटले. असं त्याला कळलं आता मी रविवारी मारणार आहे. तो घरी गेला. ज्याचे व्याजाचे पैसे आणले होते ना, पोराला म्हणे भाऊ मी आता मारणार आहे म्हणे. आता म्हणे मग आता काय? आता ज्याचे उसने घेईल त्याचे परत देऊन टाकायचे म्हणे. आणि आता लाखाचे बंड. त्याचे उसने होते त्याचे पैसे देऊन टाकले. बरं. तो म्हणे मी ना गावात जर गेलो ना तर या भाजण्याला कधी चांगलं म्हणलो नाही, पण आता मी जर रविवारी मारणारच आहे, मी त्यांची माफी तरी मागून येतो. भाऊ मी आयुष्यावर तुम्हाला त्रास दिला, पण आता तुमच्या पाया पडतो मी. आता मी तुमची माफी मागतो. मला तुम्ही काय करा, क्षमा करा. कारण मी रविवारी काय होणार आहे ते म्हणे सप्ताह जर करू घातला तर मी कधीच चांगला सप्ताह होऊ दिला नाही म्हणे गावामध्ये. मग तरुण पोरं पुढं आले की मी त्यांना त्रास द्यायचो. मग काल एवढे पैसे लागत मी तर दिले नाही म्हणे, पण त्रासला दिला पोरायला. त्या पोराला सांगितलं भाऊ मी रविवारी मारणार आहे, तुमची माफी मागवतो. आता इडून पुढं चांगले सप्ते करा. कारण मी काय होणार आहे तुम्ही ऐकू राहिले ना. तो म्हणे आजपर्यंत भावबंधाला चांगलं म्हणलो नाही मी, कधीच चांगलं म्हणलो नाही भावबंधा. पण आता मी जर रविवारी मारणारच आहे तर भाऊबंधव मी आजपर्यंत तुम्हाला लय त्रास दिला, कधी चांगलं म्हणलो नाही, पण भाऊ तुमचं चांगलं होईल. आता मी तुमची माफी मागतो, मला काय करा. झालं आता ते सगळ्याच्या माफी मागून आला, गावाच्या आणि भाऊबंधाच्या. पण आणि रविवारची तयारी. तो म्हणे आता आहे ना मी आजपर्यंत गोडधोड खाल्लंच नाही म्हणे, आत्ता असं खाऊन घेणार आहे चांगलं गोड आणि चांगलं गोड खाणार, चांगलं गोड बोलणार. आता शनिवार उगावला ना, आता तर उद्या तर मारायचंच म्हणले. आता उद्या तर काय होतं का जाणाराची. उद्या शनिवार गेला आणि रविवारची पहाड झाली. तो परत जेवायलाच बसला पार्टी. त्याला सोमवार उपास हे नाही कळलं. तेव्हा म्हणे आता जेवण करून घ्यायचं, कारण आता ते साधू महाराजांनी सुनील भाऊ त्यानं तयारीच केली. आणि बरोबर 12चा टाइम दिलेला होता रविवारचा. 10 वाजले. तर म्हणे आता लय गोड जीवन जगलं. आत्ता 10 काय 11ला जरी आता यम आला ना लय सुखानं जाईल. कारण मी आता कोणाचंच वैर ठेवलं नाही कोणाची आतापर्यंत. म्हणजे 8 दिवसात तर कोणाची निंदा केली. कारण मला काय 1 दिवस म्हणजे मला आता 1 तासात काय व्हायचंय मरायचं. 11:30कडे काटा गेला. 11:15कडे काटा गेला. त्याने सांगितलं भाऊ तुम्ही कोणाची वैर करू नका रे. पोराला सांगितलं चांगलं भाऊबंधाला जपा, गावाला जपा, भरपूर वर्गणी द्या जा म्हणे. हे बा मी चाललो बरं का, आता 15 मिनिटं राहिली म्हणे माझ्याकडे. चाललो म्हणे मी गाड्या. आता 12 वाजले आणि यमच आला नाही घ्यायला. तुम्हाला असं वाटलं मी आला अशा भूमिकेत आपण गेलो होतो. ते म्हणे काय साधू खोटं बोलतात म्हणे, 12 वाजता मी मारणार होतो. त्यानं 12:30लाच किक मारली. साधूकडे गेली. महाराज मला तर 12 वाजता मरण येणार होतं, काळ घ्यायला येणार होता. आता एक काम कर थोडा बैस म्हणे माझ्याजवळ. आता का रे तुला मी सांगितलं 8 दिवसात मरणार आहे, तू तुझ्यात काय काय बदल झाला सांग म्हणे. तेव्हा म्हणे बाबा पहिल्यांदा मी टाळकरी भजनी मंडळाची माफी मागितली, लय गोड बोललं त्यांच्याशी. बरं त्याने माफ खा. दुसरं तरुण पोराला लय त्रास दिला होता म्हणे मग त्यांची माफी मागून नंतर भाव बांधायला तर कधीच चांगलं म्हणलं नाही म्हणे. पण जाता की सांगितलं का मी माफी मागतो बरं तर चांगलं राहा मस्त बाकी माझे लेकरं बाळ. पोरायला काय सांगितलं म्हणे भरपूर वर्गणी द्या साप्त्याला म्हणे. बास आता तुला काय तू तर मरणार नाही म्हणे, फक्त तुला मला सांगायचं होतं भाऊ इथं 1 दिवस मरायचंय म्हणून कोणाशी दुश्मनकी करू. बरं मी कोणाचं सांगत असेल बरं तुम्हाला असं वाटत असेल का शिनारचं एखादं गडीन मी त्याला सांग अरे हे आपलंच बाबा बरं का ताई कोणाशी वैर ठेवू नका सांग. आता
इथंच आहे ना. कावर तुकाराम महाराज म्हणतात जायचे शरीर जाईल अरे काही क्षणात जाणार आहे बाबा. म्हणून कोणाशी मावशी धनी जर वर्गणी द्यायला लागले तर कधी त्यांना म्हणा किती देव राहिले 1100 देव 2100 द्या बाबाला सांगितलं कीर्तनात. कारण काही क्षणात काय व्हायचंय मरायचंय ना मरायचंय. गोड आनंद जीवन जगण्याकरता संतांचा संदेश बरं का उपदेश. हे बाबांनो चांगलं राहा आनंदी राहा. आणि एक काम करा का गोपीनाथ पावेची ना तो विचार करा जो गोपिकांचा नाथ जो परमात्मा आहे तो आमच्या जीवनात प्राप्त होईल का. असं जर विचारायचं असेल तर कोणाकडे जा तुम्ही तुम्ही कृपेचे सागर आहात. तुम्ही कृपेचे काय सागर आहे. ज्ञानोबरांना एक पद देतात. हा काय हो ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर अशी उपमा आहे. तशी संतांना भाऊ संत जन तुम्ही संत असाल कृपेचे तुम्ही कृपा करणारे. कोणाकोणावर कृपा केली संतांनी. भिंतीवर कृपा केली आणि भिंत चालायला लागली. बरोबर बरोबर. रेड्यावर कृपा केली कोणी ज्ञानोबरायनी. रेडा वेद बोलायला लागला. बरोबर बरोबर बरोबर. अहो खांबावर कृपा केली ज्ञानोबरायनी. अख्ख्या जगात असे मंदिर पाहिले असे सगळे देवाचे मंदिर आहे. आणि ते मंदिर कशावर उभं आहे. प्रत्येक गावात मंदिर कशा उभं आहे खांबावर. पण ज्ञानोबराने एका खांबावर कृपा केली खांबाचं मंदिर झालं गड्यात आलं. वा संत आपल्याही कृपा करतील बरं का दादा. आणि कृपाची आपण कीर्तनात आणलं म्हणजे संताची कृपाची. फक्त इकडून जाऊन कारण हाणायचे नाही. हिले आहो कारण लक्षात आले तुमच्या आल्या. एक जण काशीला गेला तो जेवायला बसला. त्याला डांगराची बाई आहे. ते म्हणे अरे डांगर चालत नाही आपल्याला. असं ते का बरं ते काशीला जाऊन आलो. आणि दुसऱ्या दिवशी कारणाच्या पंक्ती दिसला याडा. ते म्हणे अरे ये कुठं कुठं आपलं काय म्हणे हे चालत ते असं. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवेला.
अरे त्या कोंबड्याच्या कुकुड पालन जवळ गेलं तर असा 2-2, 3-3 रुमाल लावा लागत त्या नाकाला. बरं ती कोंबडी किती विषारी माहिती का? पाल आहे ना, पाल पाल माहिती का घरातली ती कशी आहे? ती जर आपल्या भाजीत पडली तर लय बरं वाटेल ना. नाही ना, अहो ती पाल जर पाहिली तर किती विषारी. बरं त्या विषारी पालीला कोंबडी खाती. कोण खात? कोंबडी. पण माणूस सुद्धा कोंबडीला खातो. माणूस किती विषारी असं. आज बरं वाटेल. तू का म्हणे कुठं ती हाडे पण आपल्या नाडी रड एक दिवस रडावं लागेल. ऐका संतांचं नका. संतांनी कृपा केली आपल्याला, कीर्तनात आणलं, ही लई मोठी कृपा आहे. गुरु केला आपण, माळ घातली, भजन करतो ना, ही संतांची कृपाची आपल्या जीवनामध्ये. सांगा तुम्ही संत झाले कृपेची सागर. तुम्ही निरोपा पार सांग अनाथा ज्ञान कोणी नाही त्याला, पायापी विठ्ठला ठेवी मज. हो संत जन हो संत जन. तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. देव रक्षण करील बरं का आपला वालं. पण कोणाला विचारा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोपा पार सांगा देवा विठोबा रखो माय. हरी जय विठोबा रखो माय. 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 चला चला दोन्ही भाऊ चला. आजोबांच्या नातवानं सांगितलं, बाबा जाताना तेवढा आम्ही पिंगळा ऐकतो, तेवढा पिंगळा म्हणा बाबा. तर विकासदादाचा आग्रह आहे, बाबा मला फार आवडतो तुमचा आवाज, ऐकूया. बसा आता, बसा बसा. झालं कीर्तन झालं. आता 10 मिनटात आपल्याला पंक्ती बसायच्या. आता पाऊस आला नाही बिचारा, खूप छान. पण छानसा मंडप दिलेला आहे, गोड साऊंड आहे, खूप छान बरं का. वा आवड परिवार. आज पंढरीनाथ नादांना लय बरं वाटत असेल. एवढा ऐकणारा श्रोता चांगला आहे बरं का, नाही तर लोक बसते नाही. काही जण 50 आसनं करत्या कीर्तनात बसले. हो आसनं लक्षात आले ना, इकडला पाय तिकडं घे, तिकडला पाय. आपण पान किती छानसे बसलो मस्त बाकी कीर्तनामध्ये. आणि म्हणून ऐकूया. वा ज्या संतांचं कृपेचं अंतकरण आहे, दयेचं अंतकरण आहे, एकदा संतांच्या नामाचा जप करायचा आहे, पिंगळा ऐकायचा, शेवटची भैरवी ऐकायची. आजची नवीन दोन मस्तपैकी 2 चालीतली एक भैरवी ऐकायची आपल्याला जाता जाता आकाश महाराज. आणि म्हणून ऐकूया मस्त, हात वरी करूया, छान टाळी वाजूया. पंढरीनाथ दादांना हे भजन आवडेल बरं का. त्याने आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर संप्रदायाचे राहिले, ज्ञानोबरायचे राहिले, तुकोबरायचे राहिले, निवृत्तीनाथ देवांचे राहिले. असा संकल्प करा, आपलंही जीवन निवृत्तीनाथ देवांना आवडेल असं जीवन जगावं, ज्ञानोबरायांना आवडेल असं जीवन जगावं. वाहो तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा पार सांगा देवा. एकदा संतांच्या नामाचा जप, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, निवृत्तीनाथ देव सपन
याचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा. संतांना विचारा, संत आपला भल्याचाच मार्ग सांगतील. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. संताचं ऐकलं तर भलं होईल बरं का, कारण संत भल्याचा मार्ग दाखवतात ना, जगाच्या कल्याणा संताच्या. हे संताचं ऐकलं तर भलं होईल. गुरु करायचं हे संतांचं ऐकायचं, माळ घालायची हे संतांचं ऐकायचं, भजन करायचं हे संतांचं, आईवडिलांची सेवा करायची. मायबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आईवडिलांची सेवा करायची ही संतांचंच ऐकायचं. आणि अनुभवराय सांगतात सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरी. सगळ्या तीर्थांचं माहेर म्हणजे आपली आईवडील ना, हे संतांचंच ऐकायचं. संतांचं ऐकलं तर भलं होईल. पण आपण जर संतांचं नाही ऐका, नाथ बाबा म्हणतात ऐका गड्या शिवाजी नगरकर शिन्नरकर, हे जरी नाही
देवा करता घामाघूम झालं एकदा आमच्या दादा करतात टाळीवाचा गोड समजा बहुत बढिया मस्त आणि आपल्या कानाला त्रास नाही काही नाही पण खूप गोड मस्त बागीचा वा वा छान. जसं एखादा हिरो सेलिब्रिटी असतो ना जशी एखादी हिरोईन सेलिब्रिटी असते जसं एखादा गायक सेलिब्रिटी असतो एखादा वादक सेलिब्रिटी आहे ना तसा साऊंडच्या बाबतीत आमचा गडी म्हणजे सेलिब्रिटी बरं का बहुत बढिया. वा वा रे वा 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 पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. बस आता ऐका झालं 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 ग माय झालं 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 11:15 पाऊणकडे काटा गेला रे बाबा. बाबा आता तू 12:30चा वेळ दिला होता ना रे तू तर 15 मिनटं वाढवा घेतली ना रे बाबा. आता सोड हां बाबा जाऊ दे आता आम्हाला जेवण करून आम्हाला कामधंदे रे बाबा. बस करविले तैसे केली कटकट वाकुडे का नीट देवच आणि थोडा सुरेंद्राचा आवाज वाढवायचा मस्त बाकी छान. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चोजू करून माऊली रिजी एखादा चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. एवढीच विनंती पूज्यश्री पंढरीनाथ दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आलोय ना. एक दिवस आपलाही सोहळा ठरलेला आहे म्हणून गुरु करा माळ घाला भजन करा. ऐका ना भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला बरं का दादा. असे थोडे भाऊ राहिले तरी भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. येणारा काळ वाईट आहे. चला ताई ज्ञानोबा रायसारखा भाऊ दिला असेल तर खूप जपाम आहे. आता मला माहिती नाही पंढरीनाथ दादानं किती बहिणी पण ऐकणत आहे बहिणीच्या 5 बहिणी का 5 4 वा. आता पंढरीनाथासारखा भाऊ परत त्या बहिणीनं कोण्या जन्मात भेटणार नाही कोण्या दिवशी भेटणार नाही. छान भाऊ दिला असेल तर खूप जपाम आहे का ग. ईश्वरानं पांडुरंगानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिलं ना तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. ज्ञानोबारायसारखा भाऊ दिला असेल तर आई खूप जपा. मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर खूप जपा. आपल्या बहिणीची गरिबी असू द्या रोज लोकांच्या कामाला जाते बिचारी पण भाऊ आजारी पडला असं तिला जर कळलं ना ती 50 रुपयाचा भत्ता खाऊ तरी घेते ना भावाला. तशी जात नाही ती भावाच्या दारात. ज्ञानोबारायसारखा भाऊ दिला असेल ताई जपा. मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल जपा. 1 मिनिट घेतो फक्त ताई. दोन्ही भाऊ आहे सख्खे भाऊ आहे त्यांचं फार प्रेम आहे. तुम्ही 2 जावाया घरामध्ये कधीच त्या भावाभावाचं प्रेम तुटेल असं जीवनात विचार त्यांना देऊ नका. ताई घर चालवणं तुमच्या हातात आहे बरं. आपला प्रपंच गरिबीचा असू द्या. एखाद्या वेळेस मोठी जाऊ चुकली तर लहानीनं सांगावा. एखाद्या वेळेस लहानी चुकली तर मोठीनं सांगा ताई आपलं रोज भांडण झालं आपल्या चेहऱ्यावरील नाराजी पाहिली ते दोन्ही भाऊ जर घरी आले आणि त्याने आपली जरी भांडण नाराजी पाहिलं ना त्यांना बरं नाही वाटणार. आपल्याला फार उंची घ्यायची आपल्याला एक आदर्श कुटुंब घडवायचं आहे. मग ताई एखादी लहानी चुकली तर सांगा बाई असं नाही बोलू बाई आपल्याला फार प्रपंच. पण तुम्ही दोन्ही जावा जर सुखात असेल ताई घरात तुमची गरिबी असू द्या ते दोन्ही भाऊ जर शेतातून आले नोकरीवरून आले आणि तुमच्या चेहऱ्यावरला जर आनंद पाहिला ना या विश्वातलं सगळ्यात सुख त्या दोन्ही भावाच्या चेहऱ्यावर आले. एवढं द्या. लग्नाच्या अगोदर थोडी वाईली निघलेली होती पण नाही थोडंसं आयुष्य दिलं खूप छान खूप गोड सल्ला द्या मस्त बाकी छान. ऐकूया भैरवीकडे जायचंय आपल्याला वेळ संपलेली आहे मस्त बाकी भैरवीकडं जायचंय. पंढरीनाथासारखा बाप आमच्या सुनील भाऊनं केला जरा इशारा. आता काय करतात बर बर बर. मी तरुणांचं ऐकतो मला आवडते तरुण बरं का. मला जोडणं आवडतं मला तोडणं आवडत नाही कधी. माझ्याकडे असे बरेच तरुण आहे ज्याने माळी घातल्या का हो आपलंही भाग्य असेल असं. बघा आता ही कुठून आली माहिती आहे का फार लांबून आली. सकाळीच फोन बाबा निघाले का तुम्ही. आमचे दराडे परिवार म्हणजे सगळे बरं एक जण नाही आले मित्र परिवार घेऊन आले. असा एखादा मित्र करा जो मित्र आपल्याला कीर्तनाला घेऊन येईल. अशी एखादी मैत्रीण करा जी कीर्तनाला घेऊन येईल. असा मित्र कधीच करू ना जो 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन जाईल. असा भंगार नाही करायचा. चांगला मित्र करा जो कधीला कीर्तनाला घेऊन आपला उद्धार होईल असा चांगला मित्र करा. पंढरीनाथासारख्या बापाकडे पाहिलं का केलेली कष्ट आमच्या बापाने किती हो किती कष्टाचा बाप येतो. ऐकूया. उरामंदे माया जाच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला ओटामधी हसो जरी कनावाकला गडीभर तू तांब जरा
ऐकत्याची दापर लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर तुका म्हणे आईसी करा निरावरण तुका म्हणे आईसी करा निरावरण भजमन राम चरण आता मी थोडा बदल केला त्याच्यामध्ये असं ही एक लगब आहे भजमन राम चरण सुखदाय आता पुढे पहा भजमन राम चरण सुखदाय तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप पार सांगा देवा निरोप पार सांगा देवा तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे आता पहाडी आवाज तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे टाळी वाजा मस्त बाकी छान मृदंगाचार्य गायक वादक खूप छान वा बस आता तुकाराम तुकाराम भजन होईल जे विठ्ठल होईल नामदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल एका मिनिटामध्ये तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ म्हणून आजचा आलेला सेवेचा योग
कराड परिवारामध्ये म्हणजे बाबांचे नातू आदरणीय विकास दादा आणि हा संपूर्ण आव्हाड परिवार. वा सुभाषराव, वा भाग्यवान आहे, तुम्हाला चांगला बाप मिळाला बरं का. नंदकिशोर दादा, वा तुम्ही ड्युटीला आहे, सर्व्हिसला आहे, छान केलं. ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ देवाने तुमच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे, मस्त छानसा परिवार आहे. त्या छानशा परिवारामध्ये ताई तुम्ही विकासरावांना जन्माला घातलं. फार संप्रदायाचा वेळ आहे बरं का त्या माणसाला. वा छान, धन्य माता पिता तयाची. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. या आव्हाड परिवारानं सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी मी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. तुकाराम 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 तुकाराम.